नमस्कार. जनता राजा व्हायरलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील शहरी भागातील विशेष करून वाहतूक कोंडी कल्याणकरांसाठी नवीन विषय जरी नसला तरी 29 तारखेला सकाळी 9च्या सुमारास गजबजलेल्या सदानंद चौकामधील हे तुम्ही दृश्य पाहत आहेत. अनेक वाहतूकदार, अनेक एस-टी बसेस, रिक्षा, टॅक्सी, बाईक सवार, अनेक कंपन्यांच्या बसेस या भागात अडकून राहिल्याचे दृश्य तुम्ही पाहत आहेत. 29 तारखेला 9च्या सुमारास सकाळी 6च्या नंतर 10-10:30 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, सदानंद चौक या भागामध्ये कुठलेही वाहतूक कर्मचारी नसल्याचे दिसून आले आणि त्या कारणाने प्रचंड ट्रॅफिक झाली. या ट्रॅफिकने अनेक नागरिक संतापले. सकाळच्या सुमारास झालेल्या या ट्रॅफिकवर अनेक नागरिक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचे दिसून येत होते. अनेक नागरिक वाहतूक कर्मचारी यांच्या सकाळचा वसुलीचा वेळ असल्याचेही बोलले जात होते. अनेक वाहतूकदार या ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत होते. परंतु ट्रॅफिक समस्या ही काय कमी होताना दिसत नव्हती. तब्बल 1 ते 1.5 तास चाललेल्या या ट्रॅफिकने कल्याणमधील वाहतुकीची 3-13 कशा प्रकारे वाजले आहेत हे दर्शवत होते. ऐन उखाड्याच्या वेळेमध्ये झालेली ही वाहतूक कोंडी अतिशय नागरिकांसाठी त्रासदायक ठरल्याचे सर्वत्र दिसत होते. परंतु या सर्व वेळेमध्ये ट्रॅफिक कर्मचारी कुठेही दिसत नव्हते. त्या कारणाने अनेक वाहतूकदार वसुलीला गेल्याचे बोलले जात होते. काही वाहतूकदार सकाळच्या वेळेमध्ये भाजीपालावाले, दूधवाले यांच्याकडनं वसुली करत असल्याचेही बोलले जात होते. परंतु 1 ते 1.5 तासाच्या वेळेनंतर आलेल्या हवालदार यांनी मात्र सर्वत्र फोटो काढून दंडाची कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारणाने अनेक नागरिक संताप व्यक्त करत होते. 1 ते 1.5 तास हा कर्मचारी कोठे होता असाही सवाल नागरिक उपस्थित